नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना महाराष्ट्राचा भूगोल वाचायला आपण सगळेच सुरुवात करतो. पण मित्रांनो, आपला महाराष्ट्र सुरुवातीपासून असा 36 जिल्ह्यांचा होता का? अजिबात नाही. इंग्रजांच्या काळातील मुंबई इलाख्यापासून ते 1956च्या द्विभाषिक राज्यापर्यंत आणि तिथून आजच्या 36 जिल्ह्यांच्या विशाल महाराष्ट्रापर्यंतचा हा भौगोलिक प्रवास अत्यंत नाट्यमय आहे. जर तुम्ही एमपीएससी किंवा कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर हा इतिहास आणि भूगोल तुम्हाला माहिती असायलाच हवा. चला तर मग नकाशांच्या माध्यमातून हा प्रवास सविस्तर डिकोड करूया. सर्वात आधी पाहूया या प्रवासाची खरी सुरुवात नेमकी कुठून आणि कशी झाली. आजच्या आपल्या सादरीकरणाचा मुख्य विषय आहे विस्तारित महाराष्ट्र म्हणजेच राज्य निर्मिती आणि जिल्ह्यांचा प्रवास. यामध्ये आपण 1953च्या फाजल अली आयोगापासून ते आज अस्तित्वात असलेल्या 36 जिल्ह्यापर्यंतचा संपूर्ण भौगोलिक प्रवास अगदी विस्तारितपणे पाहणार आहोत. सुरुवातीचा हा प्रवास कसा होता ते समजून घ्या. 1937 पूर्वी या संपूर्ण भौगोलिक भागाला मुंबई इलाखा म्हणजेच बॉम्बे प्रेसिडेन्सी म्हटले जायचे. त्यानंतर 1937 ते 1947 या काळात त्याला मुंबई प्रांत म्हणजेच बॉम्बे प्रोव्हिन्स म्हणून ओळखले गेले. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर 1947 ते 1956 दरम्यान हेच मुंबई राज्य बॉम्बे स्टेट बनले आणि 1956 नंतर भाषावार राज्य पुनर्रचनेतून द्विभाषिक राज्य अस्तित्वात आले. ही राज्य पुनर्रचना कशी झाली तर 29 डिसेंबर 1953 रोजी न्यायमूर्ती फजल अली यांच्या अध्यक्षतेखाली राज्य पुनर्रचना आयोग स्थापन झाला. या आयोगानेच भारतात भाषावार प्रांत रचनेला सुरुवात केली. आता आयोगाचा एक ट्रॅप लक्षात घ्या. इथे एक अत्यंत महत्वाची गोष्ट आहे ती लक्षात घ्या. फजल अली आयोगाने थेट स्वतंत्र महाराष्ट्र दिला नाही तर त्यांनी मराठी आणि गुजराती भाषिकांसाठी द्विभाषिक राज्य निर्माण करण्याची शिफारस केली होती. आयोगाच्या या शिफारसीनुसार 1 नोव्हेंबर 1956 रोजी द्विभाषिक मुंबई राज्य अस्तित्वात आले. हे राज्य क्षेत्रफळाने खूप मोठे होते. यामध्ये हैदराबाद संस्थानातील 5 मराठवाडा जिल्हे, मध्य प्रांतातून आलेले 8 विदर्भ जिल्हे समाविष्ट होते. याशिवाय दक्षिणेकडील 4 कर्नाटक जिल्हे आणि 9 दख्खन व कोकण जिल्हे यांचे मिळून हे विशाल द्विभाषिक मुंबई राज्य बनले होते. मित्रांनो, 1 नोव्हेंबर 1956 ते विशाल द्विभाषिक राज्य आणि त्याची रचना तर आपण पाहिली, पण त्यानंतर अनेक आंदोलने झाली आणि त्यातूनच आपल्या स्वतंत्र महाराष्ट्राचा जन्म झाला. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल, स्थापनेच्या वेळी महाराष्ट्रात केवळ 26 जिल्हे होते. मग आजचे 36 जिल्हे आले कुठून? हे 10 नवीन जिल्हे कधी बनले, कसे बनले आणि त्यांच्या तारखा लक्षात ठेवण्याची भन्नाट ट्रिक काय आहे? हा व्हिडिओ पूर्ण पहा, तुमचे 2 मार्क्स नक्की पक्के होतील. थेट 1 मे 1960च्या त्या सुवर्ण दिनाकडे जाऊया, जेव्हा अखंड महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. 1 मे 1960 रोजी आपल्या अखंड महाराष्ट्राचा जन्म झाला. पण मित्रांनो, स्थापनेच्या वेळी महाराष्ट्रात केवळ 26 जिल्हे आणि 4 प्रशासकीय विभाग, ते म्हणजे पुणे, औरंगाबाद, नागपूर आणि मुंबई होते. आज मात्र आपल्याकडे 36 जिल्हे आणि 6 प्रशासकीय विभाग आहेत. म्हणजेच 36 वजा 26 बरोबर 10 नवीन जिल्ह्यांची निर्मिती या काळात प्रशासकीय सोयीसाठी झाली. हे 10 नवीन जिल्हे क्रमाने कसे लक्षात ठेवायचे? यासाठी आपल्याकडे एक डिकोडर ट्रिक आहे. तर ती ट्रिक लक्षात ठेवा. सजलागड मुंबईचा व नंदही गोपाल. फक्त हे एक वाक्य लक्षात ठेवा. या एकाच वाक्यात 10 नवीन जिल्ह्यांचा अचूक कालानुक्रम लपलेला आहे. जिल्हा निर्मितीत 1 मे म्हणजेच महाराष्ट्र दिनाचा एक मोठा योगायोग आहे. या एकाच तारखेला वेगवेगळ्या वर्षी एकूण 4 नवीन जिल्हे तयार झाले. 1981 रोजी रत्नागिरीतून सिंधुदुर्ग आणि छत्रपती संभाजीनगर मधून जालना तयार झाला. त्यानंतर बरोबर 18 वर्षांनी 1999 रोजी परभणीतून हिंगोली आणि भंडाऱ्यामधून गोंदिया तयार झाला. आयोगाच्या प्रश्नांसाठी ही माहिती अतिशय महत्वाची आहे. 1 मे प्रमाणेच ऑगस्ट महिन्यातही 3 नवीन जिल्हे तयार झाले आहेत. 16 ऑगस्ट 1982 रोजी लातूर बनला, 26 ऑगस्ट 1982 रोजी गडचिरोली बनला आणि अनेक वर्षानंतर 1 ऑगस्ट 2014 रोजी पालघर जिल्ह्याची निर्मिती झाली. तर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना 10 नवीन जिल्ह्यांचा क्रम आणि त्यांच्या तारखा लक्षात ठेवून तुम्ही वैतागला आहात का? आता टेन्शन घेऊ नका. सज लागड मुंबईचा व नंदही गोपाल हे फक्त एक वाक्य लक्षात ठेवा आणि महाराष्ट्रातील 10 नवीन जिल्ह्यांचा निर्मितीक्रम कालानुक्रमे कायमचा डोक्यात फिट करा. ही डिकोडर ट्रिक नेमकी कशी काम करते आणि कोणत्या जिल्ह्यातून कोणता जिल्हा वेगळा झाला हे पाहण्यासाठी पुढे पहा. आपल्या ट्रिकचा पहिला टप्पा आहे स ज
1981 म्हणजे 1 मे 1981 रोजी रत्नागिरीतून स म्हणजे सिंधुदुर्ग हा महाराष्ट्राचा पहिला नवीन जिल्हा बनला आणि याच दिवशी औरंगाबाद म्हणजेच सध्याचे छत्रपती संभाजीनगर मधून ज म्हणजे जालना हा नवीन जिल्हा वेगळा झाला. दुसरा टप्पा म्हणजे लागड 1982. उस्मानाबाद म्हणजेच आजच्या धाराशिव मधून 16 ऑगस्ट 1982 ला म्हणजे लातूर जिल्हा बनला आणि चंद्रपूर मधून 26 ऑगस्ट 1982 गड म्हणजे गडचिरोली तयार झाला. तिसरा टप्पा आहे मुंबईचा 1990. 4 ऑक्टोबर 1990 रोजी बृहन्मुंबई म्हणजेच मुंबई शहराचे विभाजन झाले आणि यातून मुंबईचा म्हणजेच मुंबई उपनगर हा नवीन जिल्हा प्रशासकीय सोयीसाठी तयार झाला. चौथा टप्पा आहे व नंद 1998. 1 जुलै 1998 रोजी अकोल्यामधून व म्हणजेच वाशिम जिल्हा तयार झाला आणि याच दिवशी धुळे जिल्ह्यामधून नंद म्हणजेच नंदुरबार जिल्हा वेगळा झाला. पाचवा टप्पा आहे ही गो 1999चा. पुन्हा एकदा महाराष्ट्र दिनी म्हणजेच 1 मे 1999 रोजी परभणीतून ही म्हणजे हिंगोली जिल्हा बनला आणि भंडाऱ्यामधून त्याच दिवशी गो म्हणजे गोंदिया जिल्हा तयार झाला. शेवटचा टप्पा म्हणजे पाल 2014चा. 1 ऑगस्ट 2014 रोजी ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन त्यातून पाल म्हणजे पालघर जिल्ह्याची निर्मिती झाली. लक्षात ठेवा, हा महाराष्ट्राचा 36वा आणि आतापर्यंतचा सर्वात नवीन जिल्हा आहे. मित्रांनो, आपण जिल्ह्यांची नावे तर ट्रिकने अगदी सहज पाठ केली, पण परीक्षेत जर कोऱ्या नकाशावर दिशांचा प्रश्न आला तर मूळ जिल्ह्यापासून नवीन जिल्हा नेमका उत्तरेला बनलाय की पूर्वेला हे ओळखण्याची एक सुपर सोपी टी कॅपिटल टी ची भौगोलिक जादू माझ्याकडे आहे. एकदा ही जादू पाहिली की तुम्ही दिशा कधीच विसरणार नाही. तर स्क्रीनवर लक्ष द्या. थेट नकाशावर हा कॅपिटल टी ठेवून पाहूया की ही दिशांची जादू कशी काम करते. हा कॅपिटल टी आकाराचा बाण जर तुम्ही नकाशावर ठेवला तर दिशा अचूक समजते. टीच्या वर म्हणजेच उत्तरेला नंदुरबार, पालघर आणि मुंबई उपनगर हे आहेत जे मूळ जिल्ह्यांच्या वर आहेत. टीच्या खाली म्हणजे दक्षिणेला फक्त सिंधुदुर्ग आहे म्हणजेच तो रत्नागिरीच्या खाली आहे आणि टीच्या उजवीकडे म्हणजेच पूर्वेला जालना, हिंगोली, वाशिम, लातूर, गडचिरोली आणि गोंदिया हे सर्व जिल्हे त्यांच्या मूळ जिल्ह्यांच्या पूर्वेकडे तयार झाले आहेत. तर 1960 मधील 26 जिल्ह्यापासून आजच्या 36 जिल्ह्यापर्यंतचा हा प्रवास म्हणजे केवळ जमिनीचे तुकडे नाहीत, प्रशासकीय सोय आणि राज्याच्या विकासाच्या दिशेने टाकलेली ती अतिशय महत्वाची पावले आहेत. संपूर्ण 36 जिल्ह्यांचा हा आपला समृद्ध महाराष्ट्र आहे आणि तो लक्षात ठेवण्याची आपली गुरुकिल्ली आहे सजला गड मुंबईचा व नंदही गोपाल. तर मित्रांनो, आपण 10 नवीन जिल्ह्यांची सजलागड मुंबईचा व नंदही गोपाल ही भन्नाट ट्रिक पाहिली. पण आता तुमच्यासाठी एक सोपा प्रश्न. 4 ऑक्टोबर 1990 रोजी केवळ एकाच नवीन जिल्ह्याची निर्मिती झाली होती. तो जिल्हा कोणता? तुमचे अचूक उत्तर मला खाली कमेंट बॉक्समध्ये आत्ताच्या आत्ता लिहून सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास नक्की शेअर करा. एमपीएससी वर्णनात्मक किंवा यूपीएससी परीक्षेची तयारी करताय तर तुम्हाला माहिती आहेच की प्रत्येक महिन्याच्या चालू घडामोडी किती महत्त्वाच्या असतात आणि विविध स्रोतांमधून माहिती एकत्र करायला किती वेळ लागतो ते. पण जर हे सर्व महत्त्वाचे मुद्दे सारांश रूपात तज्ञांद्वारे बनवून रेडीमेड एकाच ठिकाणी मिळाले तर यासाठीच आम्ही घेऊन आलो आहोत सह्याद्री पल्स, एक दरमहा पब्लिश होणारं मासिक मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध आहे. ज्या भाषेत तुम्हाला सोयीचं वाटेल ती निवडा. पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा यांचे भाग स्वतंत्र दिले आहेत, त्यामुळे फॅक्ट्स कुठे वाचायच्या आणि डायनॅमिक म्हणजेच विश्लेषणात्मक विषय कुठे ते तुम्हाला स्पष्टपणे समजेल. हे एक रंगीत मासिक आहे ज्यामध्ये इन्फोग्राफिक्स, तक्ते, उपशीर्षके अर्थातच सब हेडिंग्स यांचा देखील समावेश आहे. हे सर्व स्मरणशक्तीस मदत करतं आणि फास्ट रिव्हिजनसाठी देखील उपयोगी ठरतं. या मासिकातील सह्याद्री स्पेशल्स आणि फीचर आर्टिकल्समध्ये महिन्यातील 3 ते 4 मुद्द्यांवर सखोल विश्लेषण असते, जे संकल्पनात्मक स्पष्टता देतात आणि निबंध व मुलाखतीसाठी तुम्हाला उपयुक्त ठरू शकतात. प्रत्येक लेखात महत्त्वाचे कीवर्ड्स, आकडेवारी, चांगले प्रशासकीय उपक्रम म्हणजेच बेस्ट प्रॅक्टिसेस, वे फॉरवर्ड यांचा समावेश आहे. आणि विशेष म्हणजे लेख मुख्य परीक्षेच्या उत्तरलेखनाच्या म्हणजेच आन्सर रायटिंग फॉर्मॅटमध्ये लिहिलेले आहे. प्रत्येक मुख्य परीक्षा लेखानंतर यूपीएससी स्तराचा सराव प्रश्न दिला जातो, म्हणजेच वाचनासोबत विचार आणि उत्तरलेखनही होईल. हे मासिक फक्त चालू घडामोडी पुरते मर्यादित नसून आवश्यक तेवढं स्टॅटिक कंटेंट देखील कव्हर करतं. त्यामुळे हे मासिक दरमहा रिव्हिजनसाठी वापरायला योग्य आहे.
त्यात मार्क करा, नोट्स काढा आणि हायलाइट करा. तुम्हाला हे मासिक प्रत्येक महिन्याच्या 5 तारखेपर्यंत उपलब्ध करून देण्याची जबाबदारी आमची. म्हणजे अभ्यासामध्ये उशीर होत नाही. जानेवारी व फेब्रुवारी महिन्यातील इंग्रजी तसेच मराठीमधील मासिकांच्या PDF फाईल्स सह्याद्री IAS टेलिग्राम चॅनलवर आधीच फ्रीमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. यापुढील महिन्यांचे मॅगझिन मिळवण्याकरता फक्त एकदाच सिंपल गुगल फॉर्म भरावा लागेल आणि मासिकाची PDF प्रत थेट तुमच्या व्हॉट्सअप क्रमांकावर पाठवली जाईल. गुगल फॉर्मची लिंक खाली देण्यात आली आहे. तसेच टेलिग्राम चॅनलवर देखील उपलब्ध आहे. तुमच्या MPSC प्रवासासाठी विश्वासार्ह अभ्यासपर साधने हवी असतील तर सह्याद्री पल्स मासिकाचा दरमहा अभ्यासाचा भाग बनवा. स्पर्धा परीक्षांच्या जगात विशेषतः MPSC मध्ये भूगोलाचा अभ्यास करताना आपण एक मोठी चूक करतो. ती म्हणजे कोरे नकाशे फक्त पाठ करणे. पण मित्रांनो, भूगोल हा रट्टा मारण्याचा विषय नाही, तो व्हिज्युअलाइज म्हणजेच इमॅजिन करण्याचा विषय आहे. आज आपण महाराष्ट्राचे स्थान, विस्तार व आकार या अत्यंत महत्वाच्या टॉपिकचे असे भौगोलिक विश्लेषण करणार आहोत, जे पाहिल्यावर तुम्हाला कोणतीही आकडेवारी विसरण्याची भीती राहणार नाही. अक्षवृत्ते, रेखावृत्ते आणि आपल्या राज्याचा अफाट विस्तार आपण कार्टोग्राफर्स कॅनव्हास म्हणजेच जो नकाशा मेकर असतो त्याच्या कॅनव्हासवर सविस्तर डिकोड करणार आहोत. या एका व्हिडिओतून तुमचे भूगोलचे बेसिक इतके पक्के होईल की आयोगाचा कोणताही फिरवून आलेला प्रश्न तुम्ही सेकंदात सोडवाल. तर मग पूर्ण लक्ष स्क्रीनवर केंद्रित करा आणि चला सुरू करूया. सर्वात आधी पाहूया पृथ्वीच्या नकाशावर आपला महाराष्ट्र नेमका कुठे आहे आणि त्याचा विस्तार किती आहे. आपल्या आजच्या अत्यंत महत्वाच्या सादरीकरणाचा विषय आहे महाराष्ट्र, स्थान, विस्तार व आकार. स्क्रीनवर तुम्हाला जो महाराष्ट्राचा नकाशा दिसत आहे त्याचे आपण MPSCच्या दृष्टिकोनातून सखोल नकाशा वाचन आणि भौगोलिक विश्लेषण करणार आहोत. हा नुसता नकाशा नाही, तर यातील प्रत्येक रेषा आणि वळण आपल्याला परीक्षेतील एक एक मार्क मिळवून देणार आहे. सर्वात आधी पाहूया आपल्या महाराष्ट्राचे पृथ्वीवरील नेमके स्थान. संपूर्ण महाराष्ट्र राज्य हे पृथ्वीच्या उत्तर पूर्व गोलार्धात स्थित आहे. यामुळे हवामानाच्या दृष्टिकोनातून आपण पूर्णपणे उष्णकटिबंधीय हवामानाच्या पट्ट्यात येतो. आता अक्षवृत्तीय विस्तार नीट पहा. तो 15°44' उत्तर ते 22°6' उत्तर अक्षांश असा आहे आणि रेखावृत्तीय विस्तार 72°36' पूर्व ते 80°54' पूर्व रेखांश आहे. इथे आयोगाचा सापळा असतो. भारताप्रमाणेच महाराष्ट्राची दोन्ही अक्षवृत्ते उत्तर आणि सर्व रेखावृत्ते पूर्वच असतात. हे कायम डोक्यात फिट ठेवा. आता राज्याच्या परिमाणांचा विचार करूया. स्क्रीनवर दिसणाऱ्या बाणांकडे लक्ष द्या. महाराष्ट्राची पश्चिमेकडून पूर्वेकडील लांबी तब्बल 800 किलोमीटर इतकी विस्तीर्ण आहे, तर उत्तरेकडून दक्षिणेकडील रुंदी 730 किलोमीटर आहे. याचाच अर्थ महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी ही त्याच्या दक्षिण उत्तर लांबीपेक्षा अधिक आहे. हे विधान अगदी सत्य आहे. या अफाट भूभागाला पश्चिमेकडे 720 किलोमीटर लांबीचा विस्तीर्ण आणि अखंड असा अरबी समुद्राचा किनारा लाभलेला आहे. क्षेत्रफळाचा विचार केल्यास या पाय चार्ट मध्ये पाहू शकता महाराष्ट्राचे एकूण क्षेत्रफळ 3,07,713 चौरस किलोमीटर म्हणजेच 3.07 लाख चौरस किलोमीटर आहे. भारताच्या एकूण क्षेत्रफळापैकी महाराष्ट्राने तब्बल 9.36 एवढा मोठा भौगोलिक वाटा उचललेला आहे. देशातील राज्यांच्या क्रमवारीत पाहिल्यास राजस्थान पहिले आणि मध्य प्रदेश दुसरे, यांच्यानंतर क्षेत्रफळात आपल्या महाराष्ट्राचा 3रा क्रमांक लागतो. आता या नकाशावर आच्छादित केलेल्या पिवळ्या त्रिकोणाकडे पहा. भौगोलिक आकार पाहिला तर महाराष्ट्राचा आकार उलटा त्रिकोणाकृती आहे. या त्रिकोणाचा विस्तृत आणि मोठा पाया पश्चिमेकडे कोकण किनारपट्टीवर म्हणजेच अरबी समुद्राला लागून आहे. तर त्रिकोणाचे निमुळते टोक जसे जसे आपण पूर्वेकडे जातो तसे तसे विदर्भातील गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यांकडे जाते. तर मित्रांनो, महाराष्ट्राचा आकार आणि अफाट विस्तार तर आपण पाहिला, पण खऱ्या अर्थाने आयोगाचे सर्वाधिक प्रश्न कुठे येतात माहितीये? ते येतात आपल्या राजकीय सीमांवर. आपल्या राज्याला वेढून असलेली 6 राज्ये आणि 1 केंद्रशासित प्रदेशाचा हा विळखा नेमका कसा आहे? यात मध्य प्रदेशला लागून असलेले 8 जिल्हे कोणते आणि आयोगाचा सुप्रसिद्ध अकोला वर्धा ट्रॅप काय आहे, ज्यामध्ये अनेक विद्यार्थी अडकतात. आज आपण दिशांनुसार अशी मोहीम आखणार आहोत की कोणतीही सीमा किंवा जिल्हा आपल्या नजरेतून सुटणार नाही. हा व्हिडिओ पूर्ण पहा, तुमच्या हक्काचा 1 मार्क फिक्स होईल. आपल्या राज्याभोवती असलेल्या राजकीय सीमांचा हा 360 अंशी आढावा पहा.
महाराष्ट्राला एकूण 6 राज्ये आणि 1 केंद्रशासित प्रदेशाची सीमा संलग्न आहे. उत्तरेला मध्य प्रदेश, पूर्वेला छत्तीसगड, आग्नेयेला तेलंगणा, दक्षिणेला कर्नाटक, नैऋत्येला गोवा आणि वायव्येला गुजरात व दादरा नगर हवेली असा हा पूर्ण विळखा आहे. सर्वात आधी आपण आपली वायव्य मोहीम सुरू करूया. स्क्रीनवर दिसणाऱ्या केशरी भागात गुजरात राज्याला महाराष्ट्रातील 4 जिल्ह्यांची सीमा लागते. ते म्हणजे पालघर, नाशिक, धुळे आणि नंदुरबार. याच दिशेला दादरा आणि नगर हवेली हा एकमेव केंद्रशासित प्रदेश असून त्याला केवळ एकाच म्हणजे पालघर जिल्ह्याची सीमा स्पर्श करते. आता उत्तर मोहीम ही महाराष्ट्राची सर्वाधिक लांब सीमा आहे जी मध्य प्रदेशला लागते. मध्य प्रदेशाला सर्वाधिक 8 जिल्हे लागतात. नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, अमरावती, नागपूर, भंडारा आणि गोंदिया. आयोगाचा एक ट्रॅप लक्षात ठेवा. इथे एक अत्यंत महत्वाची टिप ही लक्षात ठेवा. नकाशात पाहिल्यास स्पष्ट दिसते की अकोला आणि वर्धा या 2 जिल्ह्यांची सीमा मध्य प्रदेशाला अजिबात लागत नाही. यानंतर आपली पूर्व मोहीम. पूर्वेकडे छत्तीसगडची अतिशय छोटी पण महत्वाची सीमा आहे. नकाशात हिरव्या रंगाने हायलाइट केल्याप्रमाणे छत्तीसगड राज्याला केवळ 2 जिल्ह्यांची सीमा लागते. ते म्हणजे उत्तरेकडील गोंदिया आणि दक्षिणेकडील गडचिरोली. आता पाहूया आग्नेय मोहीम. इथे तेलंगणा राज्याला 4 जिल्हे लागतात. यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली आणि नांदेड. इथे तुम्ही एका तराजूचे समीकरण पाहू शकता. गुजरात राज्याला जसे 4 जिल्हे लागतात तसेच तेलंगणा राज्यालाही महाराष्ट्राचे 4 जिल्हे लागतात. हा समतोल कायम लक्षात ठेवायला खूप सोपा आहे. उत्तरेकडची आणि पूर्वेकडची राज्ये तर आपण अगदी सविस्तर पाहिली, पण दक्षिणेला असलेली कर्नाटकची प्रदीर्घ सीमा आणि गोव्याची सर्वात छोटी सीमा कोणत्या जिल्ह्यांना लागते? तुम्हाला माहिती आहे का, महाराष्ट्रात असे तब्बल 7 जिल्हे आहेत जे एकाच वेळी 2 राज्यांच्या सीमांना स्पष्ट करतात. होय, यांना आपण दुहेरी जिल्हे, ड्युअल बॉर्डर डिस्ट्रिक्ट्स म्हणतो. हे जिल्हे कोणते आणि कोणत्या 2 राज्यांना जोडतात हे समजण्यासाठी आपण व्हेन डायग्रॅमची भन्नाट पद्धत वापरणार आहोत. चला ते पुढे डिकोड करूया. आता आपण दक्षिण मोहिमेकडे वळूया आणि त्यानंतर सामायिक सीमांचे भूमितीय जाळे उलगडूया. दक्षिण मोहीम अत्यंत प्रदीर्घ आहे. कर्नाटक राज्यासोबतची ही सीमा नकाशावर खूप लांबवर पसरलेली दिसते. कर्नाटकला एकूण 7 जिल्हे लागतात. पूर्वेकडून पश्चिमेकडे यांचा क्रम पाहिल्यास नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि अगदी शेवटी सिंधुदुर्ग असा हा प्रवास आहे. सर्वात छोटी नैऋत्य मोहीम. इथे गोवा राज्याची सीमा आहे. गोव्याला केवळ 1 जिल्हा स्पर्श करतो आणि तो म्हणजे सिंधुदुर्ग. ही महाराष्ट्राला लागलेली सर्वात कमी लांबीची आंतरराज्य सीमा आहे. आयोगाचा ट्रॅप पहा. आपण सर्वजण कोल्हापूरमधून गोव्याला प्रवासासाठी जातो, पण तांत्रिकदृष्ट्या कोल्हापूर जिल्ह्याची सीमा गोवा राज्याला प्रत्यक्ष स्पर्श करत नाही. आतापर्यंत आपण जे पाहिले त्या सीमांचे वजन आलेखामध्ये कसे दिसते ते पहा. दादर नगर हवेली 1 जिल्हा, गोवा 1 जिल्हा, छत्तीसगड 2 जिल्हे, गुजरात आणि तेलंगणा प्रत्येकी 4 जिल्हे, कर्नाटक 7 जिल्हे आणि सर्वाधिक वेटेज असलेला मध्य प्रदेशची सीमा 8 जिल्ह्यांना लागून आहे. आता खऱ्या अर्थाने सामायिक सीमांचे भूमितीय जाळे म्हणजेच वेन डायग्राम समजून घेऊया. उत्तर महाराष्ट्रात पालघर हा जिल्हा गुजरात राज्य आणि दादरा नगर हवेली या दोघांनाही स्पर्श करतो. तसेच नंदुरबार आणि धुळे हे 2 जिल्हे असे आहेत जे एका बाजूने गुजरातला तर दुसऱ्या बाजूने मध्य प्रदेशला जोडलेले आहेत. पूर्व आणि दक्षिण महाराष्ट्रातील सामायिक सीमा पहा. पूर्वेला गोंदिया हा मध्य प्रदेश आणि छत्तीसगडला जोडतो. गडचिरोली हा छत्तीसगड आणि तेलंगणाला सामायिक आहे. दक्षिणेकडे नांदेड हा तेलंगणा आणि कर्नाटक या दोन्ही राज्यांना स्पर्श करतो. तर सिंधुदुर्ग हा कर्नाटक आणि गोवा या 2 राज्यांना जोडणारा महत्वाचा दुवा आहे. या 7 दुहेरी म्हणजेच ड्युअल बॉर्डर असणाऱ्या जिल्ह्यांचा संपूर्ण तक्ता तुम्ही आता स्क्रीनवर पाहू शकता. परीक्षेमध्ये कोणता जिल्हा कोणत्या 2 राज्यांच्या सीमेवर आहे यावर जोड्या लावा किंवा बहुपर्यायी प्रश्न हमखास विचारले जातात. त्यासाठी हा तक्ता अत्यंत उपयुक्त आहे. व्हिडिओ पॉज करा आणि या तक्त्याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा. सीमावर्ती 20 जिल्हे आणि सामायिक दुहेरी जिल्हे आपण अगदी आता अचूकपणे पाहिले आहेत. पण मित्रांनो, महाराष्ट्राच्या अगदी सुरक्षित अंतर्भागात असलेले 16 भूवेष्टित जिल्हे म्हणजेच लँड लॉक डिस्ट्रिक्ट्स कोणते आहेत हे तुम्हाला माहिती आहे का? ज्यांना कोणत्याही राज्याची सीमा लागत नाही. तसेच केवळ राजकीय सीमाच नाही तर महाराष्ट्राला निसर्गाने दिलेल्या नैसर्गिक सीमा कोणत्या आहेत?
उत्तरेकडचे डोंगर कोणते, दक्षिणेकडची नदी कोणती, हे सगळे समजून घेतल्याशिवाय आपले नकाशा वाचन पूर्णच होऊ शकणार नाही. चला आपल्या आजच्या या भौगोलिक मिशनचा शेवटचा आणि सर्वात महत्वाचा टप्पा पूर्ण करूया. राज्याची विभागणी कोअर विरुद्ध शेल मॉडेलने कशी होते ते आता आपण स्क्रीनवर पाहूया. महाराष्ट्राची विभागणी आपण एका कोअर विरुद्ध शेल म्हणजेच कोअर वर्सेस शेल मॉडेलने करू शकतो. राज्यातील एकूण जिल्हे 36 आहेत. त्यापैकी सीमावर्ती जिल्हे म्हणजेच आउटर शेल जे इतर राज्यांना स्पर्श करतात ते 20 आहेत आणि भूवेष्टित जिल्हे ज्याला इनर कोर म्हणतो जे कोणत्याही राज्याला भिडत नाहीत ते बरोबर 16 आहेत. हे 16 भूवेष्टित जिल्हे राज्याच्या सुरक्षित अंतर्भागात कसे पसरले आहेत ते पहा. यात कोकणातील 5 जिल्हे मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आहेत. पश्चिम व मध्य महाराष्ट्रातील 3 जिल्हे पुणे, सातारा, अहिल्यानगर आहेत. मराठवाड्यातील 4 जिल्हे छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, परभणी आहेत आणि विदर्भातील 4 जिल्हे अकोला, वाशिम, हिंगोली आणि वर्धा आहेत. राज्याला वेढणाऱ्या नैसर्गिक सीमा ही अत्यंत अभेद्य आणि महत्वाच्या आहेत. उत्तरेला सातपुडा पर्वतरांग, नंदुरबार मधील तोरणामाळ पठार आणि अमरावतीतील गाविलगड टेकड्या आहेत. पूर्वेला गोंदियातील दरकेसा टेकड्या आणि गडचिरोलीतील चिरोली व भामरागड टेकड्या आहेत. दक्षिणेला सिंधुदुर्गमधील तेरेखोल नदी व कोल्हापूरमधील हिरण्यकेशी नदी आहे. तर पश्चिमेला आपला अथांग अरबी समुद्र आहे. याच नैसर्गिक अडथळ्यांनी महाराष्ट्राचा राजकीय कक्षा निश्चित केले आहेत. संपूर्ण उजळणीसाठी हा आहे शेजारील राज्यांचा मास्टर मॅट्रिक्स. यामध्ये सर्व 4 दिशा आणि वायव्य, ईशान्य, आग्नेय आणि नैऋत्य या उपदिशांनुसार कोणती राज्य आहेत, त्यांना किती जिल्हे लागतात याचा एकत्रित तक्ता दिला आहे. हा तक्ता परीक्षेच्या शेवटच्या क्षणी रिव्हिजनसाठी उत्तम आहे. आणि मित्रांनो, हा आहे आपल्या महाराष्ट्राचा व्हिज्युअल ॲटलास. हे सर्व एकाच दृष्टिक्षेपात आपण आता इथे कव्हर करतोय. 9.36% भौगोलिक वाटा, 800 × 730 किलोमीटरचा विस्तार, 20 सीमावर्ती जिल्हे, 16 भूवेष्टित जिल्हे आणि 7 सामायिक दुहेरी जिल्हे या सर्व गोष्टी आपण सविस्तर डिकोड केल्या आहेत. या अचूक नकाशा वाचनातूनच तुमच्या भूगोलाच्या सखोल आकलनाचा पाया रचला गेला आहे. आपले भौगोलिक विश्लेषण मिशन इथे यशस्वीरित्या पूर्ण झाले आहे. तर मित्रांनो, संपूर्ण राज्याचा नकाशा, विस्तार आणि आयोगाचे सर्व सापळे आपण डिकोड केले आहेत. आता तुम्हाला हे किती समजले हे पाहण्यासाठी तुमच्यासाठी एक सोपा प्रश्न. अकोला आणि वर्धा या 2 जिल्ह्यांची सीमा मध्य प्रदेश राज्याला लागते की नाही? हो की नाही? तुमचे अचूक उत्तर मला खाली कमेंट बॉक्समध्ये लगेच लिहून पाठवा. व्हिडिओ आवडल्यास आणि माहिती उपयुक्त वाटल्यास नक्की लाईक आणि शेअर करा. थँक्यू. कीप स्टडिंग. MPSC वर्णनात्मक किंवा UPSC परीक्षेची तयारी करताय तर तुम्हाला माहिती आहेच की प्रत्येक महिन्याच्या चालू घडामोडी किती महत्त्वाच्या असतात आणि विविध स्रोतांमधून माहिती एकत्र करायला किती वेळ लागतो ते. पण जर हे सर्व महत्त्वाचे मुद्दे सारांश रूपात तज्ञांद्वारे बनवून रेडीमेड एकाच ठिकाणी मिळाले तर यासाठीच आम्ही घेऊन आलो आहोत सह्याद्री पल्स, एक दरमहा पब्लिश होणारं मासिक. मासिक मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध आहे. ज्या भाषेत तुम्हाला सोयीचं वाटेल ती निवडा. पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा यांचे भाग स्वतंत्र दिले आहेत. त्यामुळे फॅक्ट्स कुठे वाचायच्या आणि डायनॅमिक म्हणजेच विश्लेषणात्मक विषय कुठे ते तुम्हाला स्पष्टपणे समजेल. हे एक रंगीत मासिक आहे ज्यामध्ये इन्फोग्राफिक्स, तक्ते, उपशीर्षके अर्थातच सब हेडिंग्स यांचा देखील समावेश आहे. हे सर्व स्मरणशक्तीस मदत करतं आणि फास्ट रिव्हिजनसाठी देखील उपयोगी ठरतं. या मासिकातील सह्याद्री स्पेशल्स आणि फीचर आर्टिकल्समध्ये महिन्यातील 3 ते 4 मुद्द्यांवर सखोल विश्लेषण असते जे संकल्पनात्मक स्पष्टता देतात आणि निबंध व मुलाखतीसाठी तुम्हाला उपयुक्त ठरू शकतात. प्रत्येक लेखात महत्त्वाचे कीवर्ड्स, आकडेवारी, चांगले प्रशासकीय उपक्रम म्हणजेच बेस्ट प्रॅक्टिसेस, वे फॉरवर्ड यांचा समावेश आहे. आणि विशेष म्हणजे लेख मुख्य परीक्षेच्या उत्तरलेखनाच्या म्हणजेच आन्सर रायटिंग फॉर्मॅटमध्ये लिहिलेले आहे. प्रत्येक मुख्य परीक्षा लेखानंतर UPSC स्तराचा सराव प्रश्न दिला जातो, म्हणजेच वाचनासोबत विचार आणि उत्तरलेखनही होईल. हे मासिक फक्त चालू घडामोडी पुरते मर्यादित नसून आवश्यक तेवढं स्टॅटिक कंटेंट देखील कव्हर करतं. त्यामुळे हे मासिक दरमहा रिव्हिजनसाठी वापरायला योग्य आहे. त्यात मार्क करा, नोट्स काढा आणि हायलाइट करा. तुम्हाला हे मासिक प्रत्येक महिन्याच्या 5 तारखेपर्यंत उपलब्ध करून देण्याची जबाबदारी आमची. म्हणजे
अभ्यासामध्ये उशीर होत नाही. जानेवारी व फेब्रुवारी महिन्यातील इंग्रजी तसेच मराठीमधील मासिकांच्या PDF फाईल्स सह्याद्री IAS टेलिग्राम चॅनलवर आधीच फ्रीमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. यापुढील महिन्यांचे मॅगझिन मिळवण्याकरता फक्त एकदाच सिंपल गुगल फॉर्म भरावा लागेल आणि मासिकाची PDF प्रत थेट तुमच्या व्हॉट्सअप क्रमांकावर पाठवली जाईल. गुगल फॉर्मची लिंक खाली देण्यात आली आहे. तसेच टेलिग्राम चॅनलवर देखील उपलब्ध आहे. तुमच्या MPSC प्रवासासाठी विश्वासार्ह अभ्यासपर साधने हवी असतील तर सह्याद्री पल्स मासिकाचा दरमहा अभ्यासाचा भाग बनवा.